दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्याला अनेक कारणं आहेत. शेतीला लागणारा पाऊस न येणे, आलेल्या कमी उत्पन्नाला योग्य भाव न मिळणे, त्यामुळे पैशाची चणचण, मुलांचं शिक्षण, आईवडिलांचे आजारपण, औषधपाणी, मुलींची लग्न, हे सगळं हाताबाहेर जातं. आणि तो वैतागलेला माणूस जो आहे तो मग आत्महत्या करतो. कर्ज फेडता येत नाही, अनेक गोष्टी आहेत. त्याची ही कविता आहे, पेच. या कवितेत सगळे संतांच्या लेखनातले संदर्भ आहेत, पण शेतकरी जीवन त्यातून आजचं मांडलेलं आहे. पेच. पेरणी करती झाकून यामळे, जनाईचे जाते पिठासाठी रडे. पेरणी करती झाकून यामळे, जनाईचे जाते पिठासाठी रडे. व्याज करी फस्त सावत्याचा मळा, व्याज करी फस्त सावत्याचा मळा. मोठ नाड्यामध्ये लटकतो गळा, मोठ नाड्यामध्ये लटकतो गळा. तुक्याने कर्जाचे कागद फाडले, तुक्याने कर्जाचे कागद फाडले. इथे मढ्यावरी व्याजही चढले, इथे मढ्यावरी व्याजही चढले. देहाच्या देहूत घाम इंद्रायणी, देहाच्या देहूत घाम इंद्रायणी. बुडणारी गाथा तारायची कोणी, बुडणारी गाथा तारायची कोणी. घामाच्या डोळ्यात आसवांच्या धारा, घामाच्या डोळ्यात आसवांच्या धारा. हाडाच्या काळांना एकादशी थारा, हाडाच्या काळांना एकादशी थारा. कुठे ज्ञानदेवा भूमीचे मार्दव, कुठे ज्ञानदेवा भूमीचे मार्दव. इथे करपते कुंभाचे आर्जव, इथे करपते कुंभाचे आर्जव. अन्नदाता मरे उपाशी राहून, अन्नदाता मरे उपाशी राहून. नाथाच्या घरची कशी उलटी खूण, नाथाच्या घरची कशी उलटी खूण. लेकुरवाळा विठू घेत असे फाशी, लेकुरवाळा विठू घेत असे फाशी. रुक्माईला पेच सांगा जगू कसे, रुक्माईला पेच सांगा जगू कशी.